का एवढं काही ह्याचं माहिती नाही, पण जसं आता भावनाताईने सांगितलं रमाईची कथा आणि रमाईच्या कथाबद्दल तर नाही मला माहिती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ऐकून आणि कोण आहे असं म्हणजे नाही का आपल्या जगामध्ये त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती नाही. तर सांगायचं असं की मी म्हणजे नाही का जेव्हा आमचे मुलं घरामध्ये का तर आपले लेकरं आहेत, आपण लेकरांवरती संस्कार करतो ना, तर त्यांना पण कळायला हवंय ना. जसं राजे महाराजे इतिहास होऊन गेला तर म्हणजे नाही का काय कोणी केलं, तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या लेकरांना नेहमीच सांगत असते की बाळांनो म्हणजे नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यासाठी केलं ना, तर ते कोणीच नाही म्हणजे करू शकत आणि नाही केलं. पूर्ण म्हणजे जगाची समाप्ती होईपर्यंत ह्या गोष्टीचा समाप्त म्हणजे होणार नाही आणि ती गोष्ट संपल्या जाणार नाही आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आज ज्या पण काही आपल्यामध्ये फॅसिलिटी आहेत किंवा ज्या पण आपल्या लोकांसाठी सुविधा केलेल्या आहेत ना, कानून कायदे सगळे लावलेले आहेत प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे आता मुलं शिकतात, तुम्हाला जसं स्कॉलरशिप भेटल्या जाते, तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ना आपल्याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेल्या आहेत, असं म्हणजे मी माझ्या लेकरांना सांगत असते. आणि आता मी काय बोलू मला समजलं नाही, पण हे मी रिअली सांगते मी की माझ्या लेकरांना आहे ना सांगत असते. का तर माहिती आहे, जसं की आपले मुलं शाळेमध्ये जातात, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान शिकवलं जातं. जसं आता आपल्या बदलापूरमध्ये बघा आदर्श शाळेविषयी केस झाली, तर त्याच्या नेक्स्ट दिवशीच मुलांना शाळेमध्ये गेल्यावर लगेच मुलांना सांगितलं गेलं काय असतं कसं असतं, बरोबर की नाही बरोबर. पण हे शिक्षण काय लेकरांना म्हणजे नाही का शाळेमध्ये असं भेटत नाही. जसं आता आपले राजा महाराजे होऊन गेले, प्रत्येकाचा इतिहास परत परत दोहरवला जातो, बरोबर. पण हा इतिहास असा आहे की जो लेकरांना माहिती पाहिजे नाही, आणि पण ह्याच्याविषयी काही माहिती सांगितल्या जात नाही. पण जर आपल्याला जर थोडीफार जरी माहिती असं नाही, तर आपण आपल्या लेकरांना नक्कीच शिकवावं, सांगावं की म्हणजे नाही का त्यांना पण कळलं पाहिजे नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी मोठी पदवी घेतील, खूप काही करतील नाही, पण आपण आज कुणामुळे आहोत आणि आपण आज कुठपर्यंत आहोत. म्हणजे जसं की आता पहिले लोक जसं सांगतात ना आपल्या पाठीला बोराट्या वगैरे होत्या हे ते वगैरे, ऍक्च्युअल मध्ये मला जिथपर्यंत माहिती ना तिथपर्यंत मी माझ्या लेकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सांगण्याचे म्हणजे मी प्रयत्न करते. आणि थँक्यू मला तुमच्याबद्दल बोलायला संधी दिली, आणि पहिल्यांदा बोलली काही चुकलं असेल तर माफ करा.